आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत। खरं तर भाई आपलं TV9 मराठीमध्ये स्वागत आहे। आज दुसऱ्यांदा नवी मुंबईत भव्य बाईक रॅली आणि आपला जी रॅली आहे ती भव्य पार पडते, त्याबाबत काय सांगाल? नव्या मुंबईत देखील शिवसेनेचा एक भगवं वादळ या ठिकाणी आपण पाहतोय। लाडक्या बहिणी लाडके भाऊ सगळे या रॅलीत सामील झालेले आहेत। लोकांनी देखील ठरवलंय नव्या मुंबईकरांनी परिवर्तन घडवायचं, बदल घडवायचं, नवं सरकार या नव्या मुंबईमध्ये नवी परिवर्तन या ठिकाणी घडवण्याचा निर्णय नव्या मुंबईतल्या लोकांनी घेतला आहे। कारण आपण जर प्रमुख भाग रस्ते सोडले तर नव्या मुंबईतले अंतर्गत रस्ते अगदी खेडेगावापेक्षाही अतिशय वाईट अवस्थेमध्ये आहे, बकालपणा आहे। आणि म्हणून लोकांना बदल पाहिजे। इथे देखील फक्त एक मक्तेदारी एका विशिष्ट लोकांची ती देखील लोकांना मोडून काढायची आणि म्हणून आम्ही विकासाच्या अजेंड्यावर निवडणूक लढवतो। या नव्या मुंबईचा सर्वांगीण विकास या ठिकाणी झाला पाहिजे, ही भूमिका शिवसेनेची आहे। आणि म्हणून भूमिपुत्रांना न्याय देणं यासाठी आम्ही गरजेपोटी बांधलेली घरं। कुठे चाललोय आपण? रूट आहे याच्यामध्ये गरजेपोटी बांधलेली घरं आम्ही नियमित करतोय। ओसी असेल, SRA क्लस्टर प्रकल्प असतील, याला मार्गी लावतो। आम्ही सगळ्यांना घरं देण्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करणार आहोत। या भागामध्ये ज्या ज्या सोयी सुविधा या देण्याची गरज आहे या सर्व सोयी सुविधा या ठिकाणी शिवसेना देण्यास कटिबद्ध आहे। त्यामुळे नव्या मुंबईचा सर्वांगीण विकास हा ध्यास शिवसेनेचा। खरं तर आपली शिवसेना एक सोबळावरती नवी मुंबईत पहिल्यांदा लढते, सोबळावरती लढते शिवसेना। भाई आपली शिवसेना सोबळावरती लढते, इथे लोकांना परिवर्तन पाहिजे, परिवर्तन घडवणं आणि म्हणून लोकांनी निश्चय केलेला आहे शिवसेनेला सत्ता देणं, धनुष्यबाणाला मतदान करणं आणि शिवसेनेची सत्ता या नव्या मुंबईत लोकांना हवी आहे आणि त्याच्यासाठी लोकांनी संकल्प आणि निश्चय केला। नवी मुंबईवरती आपली सत्ता हवी अशी जी प्रतिक्रिया आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्वसह मी रवी कराड, TV9 मराठी, बेलापूर, नवी मुंबई।